नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या फसली स्वतःच्याच डावात। जानकीने ऐश्वर्या आणि सारंग दोघांनाही घरामध्ये घेण्यासाठी दिला नकार। त्याचबरोबर ऋषिकेशने गण्याची धुलाई करताच गण्याने संपतला आणले ऋषिकेशच्या समोर। आणि प्रेक्षकांनो, सयाजी विखे पाटीलला पोलिसांनी अरेस्ट केले हे संपतला कळताच संपत देणार सयाजीच्या विरोधात साक्ष। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे सारंग आणि ऐश्वर्याने दोघांनी नाटक केले। इथे आता सारंगने ऐश्वर्याला घरातून बाहेर काढले असं सगळ्यांना जरी दाखवलं असलं तरीसुद्धा ऐश्वर्याच्या प्लॅनचा तो भागच असतो। इथे सारंगने सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याला घरातून बाहेर काढण्याचं फक्त नाटक केलंय, पण सगळ्यांना खरंच वाटतंय की आता सारंगचे डोळे उघडलेत, ऐश्वर्याचं कारस्थान त्याच्या लक्षात आलंय। पण प्रेक्षकांनो, तसं काहीही झालेलं नसतं। इथे ऐश्वर्या आपल्या डॅडाला आता कसं निर्दोष सिद्ध करता येईल आणि या प्रकरणातून बाहेर काढता येईल याचे ती प्रयत्न करत असते। म्हणजे आता ऐश्वर्या म्हणत असते, ती तिच्या वकिलांना सगळं सत्य सांगते की त्या जानकीने खूपच हुशारीने माझ्या डॅडाचा आवाज इथे रेकॉर्ड करून ठेवलाय आणि ती कोर्टामध्ये आता पुरावा म्हणून ते दाखवणार। तेव्हा इथे वकील म्हणत असतात की हे बघा, तो आवाज खोटा आहे, हे आपण आता सगळ्यांसमोर सिद्ध करू शकतो। टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली की आपण कुठल्याही माणसाचा आवाज त्या व्यक्तीचा आवाज आहे म्हणून दाखवू शकतो। त्यामुळे तो आवाज आता सयाजी विखे पाटीलचा नाहीच आहे हे आपण सिद्ध करू। पण फक्त सयाजी विखे पाटीलच्या विरोधामध्ये कुणी त्यांचाच माणूस साक्षीदार म्हणून फक्त उभा राहिला नाही पाहिजे। जर तसं झालं, जर ऋषिकेश जानकी यांनी कुठला साक्षीदार उभा केला तर मात्र तुमची केस ही वीक होऊ शकते असं आता वकील म्हणतात। तेव्हा इथे ऐश्वर्या आपल्या वडिलांना भेटायला येते आणि ती म्हणते, डॅडा अजिबात काळजी करू नका, तुम्हाला जेलमधून बाहेर काढण्याची मी पूर्ण तयारी केलेली आहे, तुम्ही निर्दोष आहात हे मी लवकरात लवकर सिद्ध करेन। तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटील म्हणत असतो की ऐशू बेटा, मला माहितीच होतं की तू मला निर्दोष सिद्ध करणार, माझी मुलगी आहेस तू, तू थोडं ना तुझ्या डॅडाला इथे आतमध्ये जेलमध्ये राहू देणार आहेस। तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की डॅडा, जानकीने तुमचा जो काही आवाज रेकॉर्ड केला आहे ना, तो खोटा आहे हे आता वकील कोर्टामध्ये सिद्ध करणार आहेत। फक्त तुमच्या विरोधात साक्ष देणारा कुणीही सापडला नाही पाहिजे। ते लोक संपतपर्यंत पोचायला नको, संपत त्यांना नाही सापडणार ना, तो संपत आहे तरी कुठे। तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतो की ऐशू बेटा, अगं त्यांनी कितीही शोधायचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा संपत त्यांच्या हाती काही लागणार नाही। तेव्हा ऐशू म्हणते, कसं काय डॅडा, अहो पण तुम्ही निदान मला तरी सांगा की संपत नक्की कुठे लपून बसलाय। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सयाजी विखे पाटील आपल्या मुलीला सांगतो की मी संपतला आपल्याच गोडाऊनमध्ये लपून राहायला सांगितलंय आणि आपली माणसं आहेत ना त्याच्यावरती लक्ष ठेवून, म्हणजे ती माणसं काही संपतपर्यंत पोचणार नाही आणि संपत काही त्यांच्या हाती लागणार नाही साक्ष द्यायला, तू अजिबात चिंता करू नको। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, वा डॅडा वा, माझे डॅडा अगदी शोभताय तुम्ही। तेव्हा इथे संपतला आपल्याच गोडाऊनमध्ये ठेवलेत ना, हे बरं केलं तुम्ही। तेव्हा इथे आता ऐश्वर्याने पूर्ण तयारी केलेली असते की काही झालं ना तरीसुद्धा संपत हा कुणाला सापडला नाही पाहिजे। संपत सापडला तर खूप मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो। त्याचबरोबर इथे आता सगळेजण विचार करत असतात की असं काय करायचं, हा पुरावा काफी नाही आहे। सौमित्र ऋषिकेशला म्हणतो की दादा, हे बघ, हल्ली आहे ना कोर्टामध्ये सगळे वकील आहेत ना, जे काही रेकॉर्डिंग वगैरे असतं, व्हिडिओज वगैरे असतात, ते खोटे आहेत ना हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात। म्हणजे जरी तो आवाज आता सयाजीचा असेल तरीसुद्धा कोर्टामध्ये ते बोलताना काय बोलणार की तो आवाज सयाजीचा नाही आहे, तो आवाज खोटा आहे, असाच कुणीतरी रेकॉर्ड केलेला आहे, हे ते सहजरित्या कोर्टामध्ये सिद्ध करू शकतात। आपल्याला कुठला तरी ठोस पुरावा हवा आहे, म्हणजे निदान असा साक्षीदार तरी हवा आहे एक तरी, जो सयाजीच्या विरोधामध्ये साक्ष देऊ शकतो। आणि अशी आता दोन माणसं सयाजीची आपल्या ओळखीत आहेत, तो म्हणजे एक गण्या आणि दुसरा म्हणजे संपत। गण्या नाहीतर संपत या दोघांपैकी एक माणूस हातामध्ये लागायला हवा। त्यांनी जर कोर्टामध्ये सयाजीच्या विरोधामध्ये साक्ष दिली तरच आता खरा गुन्हेगार सयाजी आहे, तोच किडनॅपर आणि तोच बॉस आहे ना, हे सगळ्यांच्या लक्षात येईल। तेव्हा आता इकडे जोगतीनबाई येऊन गेलेल्या असतात, त्या जानकीला म्हणालेली असते की इथे रात्र वैराची आहे, कुणावरतीही विश्वास ठेवू नका, सगळ्यांनी एकत्र राहा
आता सुख तुम्हाला दिसतंय, पण कधी इथे दुःख हातात हात घालून येईल ना कळणारसुद्धा नाही. आणि ज्या काही चुका केल्यात त्या सुधारा, नाहीतर आपल्या चुकांवरती इथे डोकं आपटत बसाल, असं आता जोगतीन म्हणत असते. जानकी म्हणते, आमचं काही चुकलं का? तेव्हा जोगतीन म्हणतात, तुमचं काही चुकलं नाही, पण आपल्या भक्तांच्या पाठीशी देवी आई नेहमी असते. आणि आता तुझ्याकडे बघूनच मला कळलं की संकटाची चाहूल लवकरात लवकर तुमच्या जवळ येणार आहे. मला ती चाहूल आत्ताच कळली, म्हणून मी फक्त तुला सावध करण्याचं काम करते. तुझ्या घरावरती येणारं संकट अशा पद्धतीने दूर करशील जसं आत्तापर्यंत करत आली आहेस. आणि तसंही देवी आई तुझं कल्याण करेलच. देवी आईचं उदो उदो म्हणून ती तर निघून जाते, पण आता जानकी विचारात पडलेली असते की माझ्या घरावरती आता कुठलं असं संकट येणार आहे. ऐश्वर्या तर घरातून गेली आहे, पण इथे आता बोलता बोलता सारंगच्या तोंडून जानकीने ऐकलेलं असतं की जर सयाजी विखे पाटीलने नानासाहेबांना किडनॅप केलं आहे, या सगळ्या प्लॅनमध्ये जर ऐश्वर्या नसेल तर आई तू ऐश्वर्याला घरामध्ये घेशील ना, असं सारंग जेव्हा सुमित्राला विचारतो तेव्हा सुमित्रा म्हणते की जर या सगळ्यामध्ये ती सामील नसेल आणि तसे तिने पुरावे सादर केले तर कदाचित घेईन, असं ती फक्त म्हणालेली असते त्यावेळेला सारंगचं मन राखण्यासाठी. पण जानकी ते ऐकते. जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तरी ते ऐश्वर्या सारंगला फोन करते आणि ती विचारत असते की सारंग तिकडे काय चाललं आहे, काय प्लॅनिंग चाललं आहे. ते सौमित्र, ऋषिकेश, जानकी, अवंतिका हे काय प्लॅन करतायत. म्हणजे डॅडाच्या विरोधामध्ये वकील तर सौमित्र आहे, पण अजून काही पुरावे सापडले का? तेव्हा सारंग म्हणतो की नाही, तसे काही अजून पुरावे सापडलेले नाही आहेत, पण तो ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवला आहे ना वहिनीने, तो एकच पुरावा आहे त्यांच्याकडे, दुसरं काही नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते तसंही त्यांच्याकडे आता साक्ष देण्यासाठी माझ्या डॅडांच्या विरोधामध्ये कोण तयार होणार आहे? त्यांना त्यांचा जीव महत्त्वाचा नाही आहे का? असं ऐश्वर्याला वाटत असतं. आणि तिला असं वाटतं की संपतपर्यंत कुणी पोहोचणारच नाही आहे, त्यामुळे इथे ती सुद्धा निवांत असते. पण प्रेक्षकांनो, ऋषिकेश आणि सौमित्र काही गप्प बसतायत का? संपतला शोधून काढता काढता संपूर्ण आता मुळशी पिंजून काढतात. त्या लोकांना आयडिया येत नाही. त्यांना असं वाटत असतं की संपत आता मुळशी सोडून तर गेला नाही ना, दुसऱ्या गावामध्ये तो पळून तर गेला नाही ना. तेव्हा इथे ऋषिकेशला जरा टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र, काही जरी झालं ना तरीसुद्धा सयाजी विखे पाटील हा जेलमधून बाहेर नाही आला पाहिजे, तो आतमध्ये सडला पाहिजे कायमस्वरूपी. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो, दादा, पण त्यासाठी आपल्याला एकतरी साक्षीदार हवा. तेव्हा तो म्हणतो की तो गणे आणि संपत या दोन माणसापैकी एक तरी हाताला लागायला पाहिजे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, त्या गण्याला आता गोड गोड बोलून माझ्या ताब्यामध्ये घेतो आणि त्याला माझा दणका दाखवतो आणि संपतचा ॲड्रेस त्यालाच विचारतो. तेव्हा ऋषिकेश गण्याला फोन करतो. तेव्हा गण्यासुद्धा येतो, कारण सयाजीला अरेस्ट केलं ही बातमी त्याला कळलेली असते, त्यामुळे आता आपलं काही खरं नाही असं गण्याला वाटत असतं. तेव्हा इकडे ऋषिकेशला फसवण्यामध्ये माझासुद्धा हात आहे हे पण जर त्याला कळलं तर माझी तो वाटच लावून टाकेल हे गण्याला कळलेलं असतं. म्हणून गण्या त्याच्या एका फोनवरती त्याला लगेच भेटायला येतो. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, गण्या, मला खरं खरं सांग, संपत कुठे आहे? तेव्हा गण्या म्हणतो, नाही, मला नाही माहिती. तेव्हा इथे आता गण्या खोटं बोलत असताना ऋषिकेशच्या सगळं काही लक्षात येतं. तेव्हा सौमित्र तिथे येतो. सौमित्र आणि ऋषिकेश दोघेही गण्याला समजवतात, हे बघ, सयाजीने आमच्या नानांना किडनॅप केलं होतं आणि ती सुपारी तुम्हालाच दिली होती, हे सगळं आम्हाला माहिती आहे. फक्त आता सयाजीच्या विरोधामध्ये साक्षी देणारा आम्हाला एक साक्षीदार हवा आहे. त्याच्यामुळे संपतची आम्हाला गरज आहे. संपतने आमच्या नानांना खूप टॉर्चर केलं आहे, आम्हाला माहिती आहे. तेव्हा संपत कुठे आहे ते फक्त सांग, नाहीतर एवढ्या मोठ्या सयाजीला आम्ही इथे नानांच्या किडनॅपिंगच्या इथे गुन्ह्याखाली अरेस्ट केले. तुम्ही कोण आहात रे? तुम्हाला 2 मिनटं पण नाही लागणार धडा शिकवायला. तेव्हा आता तुला तुझा जीव जर इतका महत्त्वाचा असेल ना, की तो सयाजी तुला महत्त्वाचा आहे, ते आता मला कळेलच. हे बघ, आता लवकरात लवकर सांग की कुठे आहे तो संपत, कुठे आहे ते लवकर सांग, नाहीतर तुझ्या विरोधामध्ये कंप्लेंट करायला वेळ नाही लागणार. कारण नानांनी तुला बघितलं आहे. तेव्हा नानांनी स्टेटमेंटमध्ये 2 लोकांचा उल्लेख केला आहे, एक म्हणजे संपत आणि दुसरा तू आहेस, पण नानांना तुझं नाव माहिती नाही आहे. तेव्हा आता लवकरात लवकर संपतचा पत्ता सांग, नाहीतर तुझं खरं नाही. तुलासुद्धा मी आत्ताच्या आता अरेस्ट करू शकतो आणि तुला हे माहिती आहे. तेव्हा गण्या आता पूर्णपणे फसलेला असतो. गण्या आता म्हणतो की काय करू? आता जर इथे नाव सांगितलं की संपतला सयाजी शेठच्याच गोडाऊनमध्ये ठेवलं आहे तर हा ऋषिकेश काही त्याला सोडणार नाही. आणि जर मी ही बातमी दिले, हे जर ऐश्वर्या मॅडमला कळलं तर माझं काही खरं नाही असं गण्याला वाटतं.
पण आता जर काही बोललो नाही तर ऋषिकेश मला सोडणार नाही, मला जेलात टाकणार आणि मला जेलमध्ये जायचं नाही. तेव्हा गण्या म्हणतो ठीक आहे सांगतो. संपत इथे आता सयाजी शेठच्याच गोडाऊनमध्ये आहे. तेव्हा गोडाऊनचा ॲड्रेस दिलेला असतो. त्याचे 4-5 गोडाऊन असतात. त्यातलं एक गोडाऊनचा ॲड्रेस दिल्यानंतर ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आणि आम्हाला हे तू सगळं सांगितलेस हे कुणालाही सांगायचं नाही. तेव्हा इकडे आता गण्या म्हणतो ठीक आहे नाही सांगणार. आणि इथे ऋषिकेशने संपतला आता गोडाऊनमधून उचललेलं असतं. दुसऱ्याच दिवशी कोर्टामध्ये हेअरिंग असते, त्यामुळे आता साक्षीदार म्हणून संपतला तिथे घेऊन जाणारच असतात. संपतला इथे ऋषिकेशने आता चांगला चोप दिलेला असतो. माझ्या नानांना किडनॅप करून ठेवलं होतंस ना तू, सयाजीने तुझं नाव सांगितलं आहे, त्याच्यामुळे आता सयाजीला तर आम्ही अरेस्ट केलं आहे, कारण त्याच्या सांगण्यावरूनच तुम्ही माझ्या नानांना किडनॅप करून ठेवलं होतं आमच्याच आउट हाऊसमध्ये. संपत आता तुझं काही खरं नाही. हे बघ तुला आता पोलिसांच्या ताब्यात तर मी देणारच, पण तुला वाटत असेल की तुझी शिक्षा कमी व्हावी, मी तुला सोडून आणावं, तर मग सयाजीच्या विरोधामध्ये तू साक्ष द्यायची. अरे सयाजीला अरेस्ट केले आम्ही. तू सांग बरं, तुझी लहान मुलं आहेत, कशाला त्या सयाजीच्या नादाला लागतोस? अरे त्याच्याकडे अरमाप पैसा आहे. त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तो सयाजी विखे पाटील डोकं फिरल्यासारखा वागतो. आपली मुलगी जे काही बोलते ते सगळं ऐकतो आणि तिच्याच सांगण्यावरून सयाजीने माझ्या नानांना किडनॅप केलं होतं ना. तेव्हा संपत म्हणतो अगदी बरोबर, ऐश्वर्या मॅडमनेच फोन केला होता सयाजी शेठला आणि त्यांनीच सांगितलं की नानासाहेब स्वतःच्या पायावरती उभे राहत आहेत, त्यांना उचला म्हणून. तेव्हा लगेचच्या लगेच सकाळीच आम्हाला इथे आता सयाजी शेठने पाठवलं होतं तुमच्या वडिलांना किडनॅप करायला, हे आता संपतने कबूल केलेलं असतं. त्यामुळे या सगळ्यामध्ये ऐश्वर्यासुद्धा सामील आहे हे आता ऋषिकेशला कळलेलं असतं. त्यामुळे इथे आता ज्या वेळेला कोर्टामध्ये हेअरिंग असते त्यावेळेला जे ऑडिओ असतो ते खोटं आहे हे कोर्टामध्ये ऐश्वर्याच्या वकिलाने सिद्ध केलेलं असतं. पण आता कोण साक्षीदार तर हवा ना की हे सगळं सयाजीने केले हे सांगायला. तेव्हा इथे आता ऐश्वर्याचं लक्ष जातं. इथे आता ऋषिकेश जानकीला सांगत असतो की संपत सापडलेला आहे. तेव्हा त्या खाणाखुणा आता इथे ऐश्वर्या ओळखते. ऐश्वर्याला असं वाटतं की संपत जर इथे आला तर तो डॅडाच्या विरोधामध्ये साक्ष देईल आणि एकदा का त्याने डॅडाच्या विरोधात साक्ष दिली की या सगळ्यामध्ये मी सुद्धा होते हे सुद्धा संपत आता कोर्टामध्ये सगळ्यांसमोर सांगेल आणि मग इथे आता डॅडाबरोबर मी सुद्धा अडकेन, मला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल की इथे नानांच्या किडनॅपिंगमध्ये माझा सुद्धा हात होता आणि मी कुठे घरी जाईन रणदिवेंच्या ते सुद्धा मला जाता येणार नाही. तेव्हा आता स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर मलाच माझ्या डॅडाच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला हवी असं ऐश्वर्याला वाटतं. कारण इथे आता ऋषिकेश आणि जानकी ज्या पद्धतीने म्हणत असतात की साक्षीदार सापडलाय त्याला घेऊन येतोय, त्याच्या आधीच इथे ऐश्वर्या म्हणते की जज साहेब मला सुद्धा महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. माफ करा, एक मुलगी म्हणून मी माझ्या डॅडाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण नानांच्या किडनॅपिंगमध्ये माझ्या डॅडाचाच हात आहे. माझ्या डॅडानेच त्यांना किडनॅप करायला सांगितलं होतं, पण ही गोष्ट मी सांगितली नाही कारण मी एक मुलगी आहे ना, म्हणून मला माझ्या वडिलांनी शपथ दिली होती. पण आता मी खरंच सांगते, माझ्या डॅडानेच आमच्या नानांना किडनॅप केलं होतं, त्यांना टॉर्चर केलं होतं, त्यांना इतका त्रास दिला होता का तर इथे आता स्वतःची त्यांच्याबरोबर दुश्मनी होती म्हणून. तेव्हा इथे ऐश्वर्याने आपल्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिल्यानंतर खरा बॉस, खरा गुन्हेगार सगळ्यांच्या समोर आलेला असतो. त्यामुळे कोर्टाने सुद्धा इथे आता सयाजी विखे पाटीलला दंड सुनावलेला असतो आणि जन्मठेपेची शिक्षासुद्धा सुनावलेली असते, कारण त्यांना टॉर्चर केलेलं असतं, नानांना मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे इथे खूप मोठी शिक्षा सयाजीला सुनावलेली असते आणि ऐश्वर्याने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आपल्या वडिलांना आता फसवलेलं असतं. ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच सयाजी विखे पाटीलने नानांना किडनॅप केलेलं असतं, पण इथे आता स्वतःसुद्धा या सगळ्यामध्ये ती इन्वॉल्ड आहे हे समोर येणार तेवढ्यातच तिने आता सगळं खापर आपल्या डॅडावरती फोडून मोकळी झालेली असते. तेव्हा इथे आता सयाजीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. सयाजीला शिक्षा होते. त्यानंतर इथे सारंग म्हणत असतो की बघितलं तुम्ही सगळ्यांनी. घरी आल्यानंतर तो म्हणतो की ऐश्वर्या निर्दोष आहे. ऐश्वर्याने स्वतःच्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिले म्हणजे त्या आपल्या घरच्या खरी सूनबाई आहेत हे आता शोभतंय की नाही. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं सारंग भाऊजी, तुमचं हे नाटक मला कळणार नाही का? या सगळ्यामध्ये ऐश्वर्या तुम्हाला निर्दोष वाटते. ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच इथे आता सयाजी काकांनी नानासाहेबांना किडनॅप केलं होतं आणि तिने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी स्वतःच्या वडिलांना तिने सोडलेलं नाही आहे. स्वतःच्या वडिलांना तिने फसवलं, त्यांच्या विरोधात साक्ष दिली. ती तिच्या वडिलांची झाली नाही, ती आपल्या घराची काय होणार? माझा हिच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. ज्या वडिलांनी हिला हिच्या चुका सगळ्या पाठीशी घातल्या, लहानाचं मोठं केलं आणि त्याच वडिलांना तिने जेलमध्ये पाठवलं,
त्यामुळे आता ऐश्वर्याला मी या घरामध्ये घेणार नाही. मला निर्णय द्यायला सांगितलं होतं ना, आता मी निर्णय देते. ऐश्वर्या या घरामध्ये राहणार नाही आहे. मी तिला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढते. आणि सारंग भाऊजी, तुम्हालासुद्धा तिच्याबरोबर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, असं आता जानकी म्हणते. तेव्हा इथे ऐश्वर्याच्या आता हा प्लॅन जो तिने केलेला असतो त्याच्यामध्ये ती स्वतःच फसलेली असते. जानकीने तिला घरामध्ये घ्यायला नकार दिलेला असतो आणि सारंगला सुद्धा तिच्याबरोबर जाण्याची परवानगी दिलेली असते.